आतमध्ये काय बडबडतोय ते ऐकूया. मगाच सारखा एकट्यात बडबडत असेलच. नाही पण हा दरवाजा भारीतला आहे ना, त्यामुळे आतमधलं काही ऐकू येत नाहीये. या जयंतपासून जरा सांभाळून राहावं लागेल. फार वेडा झालाय म्हणजे हा आधीपासून वेडा होता का आता जानू गेल्यामुळे याला वेड लागले? अरे बापरे, म्हणजे जानू इतके दिवस या वेड्या माणसाबरोबर संसार करत होती? बापरे, भयानक आहे, भयानक आहे. या घरच्यांनी मला मस्त फसवलं. हा, सीताफीने इकडे पाठवलं या वेड्याबरोबर राहायला. जेवण? अरे वा देवा, बरं झालं. या अशा परिस्थितीत याला जेवण मागवायचं तरी सुचलं. हा यायच्यात पहिलं जेवण घेतो आणि इथून कलटतो. लवकरात लवकर जेवून घेऊया. दादा, तुम्ही जेवायला बसलात सुद्धा? मला हाक का नाही मारलीत? आई, अगं तू झोपली नाहीस अजून, जागीच आहेस? अरे भावनाच्या घरच्या काळजीने मला झोपच येत नव्हती. पण तुम्ही कुठे चाललायत आत्ता एवढ्या रात्री? आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. आईस्क्रीम? अरे पण आनंदी आता इथेच राहणार आहे ना, मग नंतर कधी खाता येईल? आत्ता एवढ्या रात्रीचे का चाललायत? नाही काकू, आनंदीला उद्या आम्ही बोर्डिंग स्कूलला परत पाठवतोय. म्हणजे तीच म्हणाली की उद्याच पाठवा म्हणून. अरे बापरे, का? काय काय झालं का? अगं नाही आई, असं काही झालं नाही. म्हणजे तिची इच्छा होती आणि आम्ही तिची इच्छा मोडायचं नाही असं ठरवलंय. नाही, तुम्ही ठरवलंच असेल तर मग ठीक आहे. पण उद्या पहाटे पहाटेच निघा, नाहीतर नंतर ट्रॅफिक लागेल ना खूप. आणि भावनाच्या घरी सुद्धा तुला जावं लागेल ना सिद्धू? हो, मी सांगतोच तुला सगळं. हां, आलोच. चला. दादा, तो आमच्या चाळीतलाच आहे. आम्हाला म्हणला का व्यंकीला काम आणला होतो आणि जेलमध्ये टाकलो, फसवलं होतं ना. काय रे, घरातल्या घरात फोन करून बोलवलंस? झोपमोड झाली ना माझी. वाट आलो सुद्धा आई उठलीच ना पप्पा. पण काय झालंय का? अहो पप्पा, मोठा प्रॉब्लेम झालाय. इनामदार केसमध्ये आपण ज्या माणसाला हात टाकलाय ना, तो व्यंकी आहे. काय? हो हो हो, व्यंकी म्हणजे आपला भावनाचा मोठा भाऊ व्यंकी आहे. व्यंकी? हो पप्पा, हळू. त्या व्यंकीची बायको आली तर आपल्या घरी सिद्धूकडून मदत घ्यायला. नशीब पप्पा, मी भेटलो तिला. आता सध्यापुरती तरी सिद्धूपासून हे प्रकरण झापून ठेवण्याचा प्रयत्न केलाय मी, पण लवकरात लवकर या प्रकरणात आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. आणि पहिले त्या व्यंकीला आपल्याला बाहेर काढावं लागणार आहे पप्पा, प्लीज. अरे अतिराज, एवढं सोपं आहे का ते? त्याला बाहेर काढायचं म्हणजे त्या जागी आपल्याला दुसरा माणूस आठवावा लागेल. कोण तो येणार, तो आपल्या घरी आलेला? प्रकाश. हां, त्या प्रकाशला फोन लाव. हो हो. उचलत नाहीये पप्पा तो. नालायक कुठला. लवकरात लवकर या प्रकरणाचा आपल्याला सोक्षमोक्ष लावायला लागेल. हे प्रकरण आहे ना, नको तेवढं लांबत चाललंय. हे जर आपल्या गळ्याशी आलं ना
आमची आमदारकीच केली समजा. सासूबाई ऐका ना हो. मला खूप एकटं वाटत. सासूबाई 9 महिने पोटात वाढवलं तिला. सोडून मला. सासूबाई उठा. मी खचले. उठा ना, मला खुशीत घ्या. माझं सांत्वन करा. सासूबाई सासूबाई मला जवळ घ्या. मला सहन होत नाही. माझा श्वास गुदमरतो. सासूबाई मला जवळ घ्या. मला खुशीत घ्या. मला खूप एकटं वाटतंय. माझी जादू गेली. सासूबाई आपली जादू गेली.